जय श्रीराम. श्रीराम वानर सैन्यात बसले असता बिभीषण त्यांना म्हणाला, पराभव घेऊन लंकेत परत गेलेला रावण आता तातडीने रणांगणात येणार नाही. इंद्रजिताप्रमाणेच त्याने लंकेतील गुप्त जागी यज्ञ सुरू केला आहे. यज्ञातून एक तेजस्वी रथ बाहेर येईल. तो त्याला मिळाला तर रावण अजिंक्य होईल. म्हणून सर्वांनी तातडीने लंकेत जावे. रावणाच्या यज्ञाची जागा शोधावी आणि यज्ञाचा विध्वंस करून टाकावा. म्हणजे तो रथ रावणाला मिळणार नाही. बिभीषणाची सूचना ऐकताच जांबुवंत, हनुमान असे 10 पराक्रमी वीर पुढे झाले. त्यांनी तातडीने आकाशात उड्डाण केले आणि लंकेत ते घरोघरी रावणाला शोधू लागले. अनेक राक्षसांना पकडून रावण कोठे आहे विचारू लागले. साऱ्या लंकेत गडबड उडाली. रावणाचा शोध लागेना हे पाहून बिभीषणाची पत्नी सरमा त्यांना म्हणाली, रावण लंका नगरीतील एका पर्वताखाली विवरात यज्ञ करीत आहे. सरमा राणीचे एवढे बोलणे पुरे होत नाही तोच सगळे विवरापर्यंत येऊन पोहोचले. त्या विवरावर मोठा दगड होता. तो वानरांनी फोडून टाकला. तेथे राखण करीत बसलेल्या अकराळ विक्राळ राक्षसांना त्या 10 वानरवीरांनी अगदी थोड्या वेळात ठार केले. त्या विवरातील शिवालयात रावण मोठा यज्ञ करीत होता. रक्त, मद्य, मांस, नरशिरे ह्यांचा रावणासमोर ढीग लागला होता. रक्ताने स्नान करून रावण विरासन घालून बसला होता. तो यज्ञामध्ये दंग झाला होता. वानरांनी मोठमोठ्या शिळा घेऊन होमकुंडाचा विध्वंस केला. रावणाची वस्त्रे ओरबाडली, पण तरी देखील रावणाची समाधी भंग होईना. तेव्हा अंगदाने मंदोदरीला तिच्या महालातून उचलले आणि रावणापाशी आणले. वानर तिची निर्भर्त्सना करू लागले. मंदोदरी खूप आक्रोश करू लागली. रावणाला दूषणे देऊ लागली. तिचा आक्रोश ऐकून रावण समाधीतून जागा झाला. पाहतो तर होमकुंडांचा विध्वंस झालेला. त्यामुळे रावण अतिशय संतप्त झाला. वानरांना रावणाने पायात धरून आपटले. अंगद, मारुती ह्यांच्यावर गुद्दे मारले. सगळे वानर परत उड्डाण करून रामाकडे आले आणि सांगू लागले, रावण आता युद्धाला रणांगणात येईल. रामाने धनुष्याला बाण लावून म्हटले, आज रावण युद्धातून जिवंत परत जात नाही. याची खुणगाठ बांधा. रावणाने मंदोदरीला वस्त्रे, अलंकार देऊन म्हटले, मी रामाशी पराक्रमाची शिकस्त करून लढेन. एवढेच काय, पण रामलक्ष्मणांची शिरेच लंकेत आणतो बघ. हे कार्य माझ्या हातून झाले नाही तर तुझी माझी ही शेवटचीच भेट समज. मंदोदरीची अशा प्रकारे समजूत घालून रावणाने मंदोदरीला पुन्हा महालात पाठविले आणि तो युद्धाची जुळवाजुळव करू लागला. त्याने सैन्याची पुन्हा जमवाजमव केली. स्वतः एक रथ घेतला आणि तो पुन्हा युद्धाला निघाला. अनेक वीर पुढे गेले होतेच आणि उरलेल्यांना रावणाने बरोबर घेतले. रावणाने 10 धनुष्यांना बाण लावले आणि पर्वतांचा चक्काचूर करून वानर सैन्याला पिटाळून लावले. तेव्हा श्रीराम पुढे झाला आणि म्हणाला, रावणा, माझ्या ह्या बाणांनीच तुझा प्राण घेतो. राम लक्ष्मण गर्जना करीत बाणांचा वर्षाव करू लागले. वानरवीर पर्वतशिळांचा वर्षाव रावणावर करू लागले. रावणाने वानरांचा खूप मोठा संहार केला. रावणाने रामावर भुजंगास्त्र सोडले. तेव्हा रामाने गरुडास्त्र सोडून सर्व भुजंग नष्ट केले. रावणाने अग्निअस्त्र सोडले. तेव्हा रामाने पर्जन्यास्त्र सोडून अग्निअस्त्राचा परिणाम नाहीसा केला. रावणाने वायू अस्त्र घातले. तेव्हा रामाने पर्वतास्त्र घालून वायू अस्त्र नष्ट केले. अनेक शस्त्रास्त्रे रणांगणात एकमेकांवर फेकली जात होती. रावणाने सूर्यमुखी बाणाने रामाच्या पायावर हल्ला केला. तेव्हा अनेक वानरवीर अनेक शस्त्रे घेऊन रावणावर धावले. रावण रथारूढ होऊन बाणांचे जाळे टाकत होता. राम मात्र जमिनीवरूनच युद्ध करीत होता.
इंद्राने ब्रह्मदेवाजवळ रामाला रथ देण्याची इच्छा व्यक्त केली. इंद्र आपला सारथी मातली ह्याला म्हणाला, माझ्या रथात शस्त्रास्त्रे भर. ज्या रथाचे घोडे दिव्य आहेत तो तेजस्वी रथ सुवेल पर्वतावर ने. मातलीने रामाला वंदन करून म्हटले, इंद्राने हा रथ आपणास युद्धासाठी पाठविला आहे. मी ह्या रथाचा सारथी मातली आहे. आपण लवकर रथारूढ व्हा, म्हणजे मी हा रथ रणभूमीत रावणापुढे नेऊन उभा करतो. इंद्राने योग्य वेळी मदत केली म्हणून रामाने इंद्राला मनोमन वंदन केले व राम रथारूढ झाला. सूर्याच्या आगमनाने पूर्व दिशा उजळावी तसा रामाचा तेजस्वी रथ अधिकच तेजस्वी झाला. प्रभू रथातून युद्ध करू लागले हे पाहून वानर सैन्यात उत्साह वाटू लागला. पण इकडे रावणाचा राग मात्र अधिकच भडकला. जो रथ मला प्राप्त व्हायचा तो या मानवाला मिळाला काय, असे त्याला वाटले. रावण रामावर शरसंधान करू लागला. पण रामाचे बाण रावणाच्या बाणांचे चूर्ण करीत होते. राम आणि रावण सिंहासारखे एकमेकांवर तुटून पडले. बाणांचा मंडपच तयार झाला. आकाशही दिसेना. चंद्र सूर्याचे रथ फिरण्यास आकाशात जागा नव्हती. 7 दिवस अहोरात्र राम रावण युद्ध चालले. सर्व सेना तटस्थ झाली. पण राम रावणांनी एक क्षणही विश्रांती घेतली नाही. 4 बाणांनी रामाने रावणाच्या रथाचे घोडे मारले तेव्हा रावणाने रथ थोडा बाजूला घेतला आणि नवीन 4 घोडे जुंपून दुसरा रथ त्याने लगेच रणभूमीवर आणला. त्याने मातलीला आपला रथ मागे घेण्यास भाग पाडले. रामाने अर्धचंद्र बाणाने रावणाची 10 मस्तके छेदली. पण रावणाच्या शरीरावर मस्तके पुन्हा निर्माण झाली. रावण 10 मुखांनी खदखदा हसत होता. देव आणि वानर रावण मरत नव्हता म्हणून काळजीत पडले. इतक्यात मातली रामाला म्हणाला, प्रभो, रावणाच्या हृदयात अमृतकुंड आहे. तो प्रथम फोडा आणि नंतर मस्तके उडवा. मातलीचा सल्ला ऐकून रामाने त्याची प्रशंसा केली. मातलीच्या सल्ल्याप्रमाणे रामाने अगस्ती ऋषींनी दिलेला अद्भुत बाण काढला. त्यावर ब्रह्मास्त्राची स्थापना केली आणि रावणाच्या वक्षस्थळाचा वेध घेऊन तो बाण सोडला. त्या बाणाने अचूकपणे रावणाच्या वक्षस्थळाचा भेद केला. त्याची 3 शिरे उडवली आणि तो बाण पुन्हा श्रीरामांच्या भात्यात येऊन थांबला. रावणाची उरलेली शिरे छेदण्यासाठी रामाने आणखी एक बाण काढला. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, रामा, आता युद्ध पुरे. रावणाने प्राण सोडला आहे. प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, आता माझे अवतार कार्य संपले आहे. रावण रणांगणात ठार झाला हे समजताच वानर सैन्यात सगळीकडे रामाचा जय जयकार सुरू झाला. देवांनी आकाशातून रामावर पुष्पवृष्टी केली. नंतर राम लक्ष्मण आपल्या सैन्यासह रावण जेथे रणांगणात पडला होता तेथे गेले. रामाचा बाण रावणाचे हृदय छेदून आरपार गेला होता. एखादा मोठा वृक्षच उन्मळून पडावा तसा रावण जमिनीवर कोसळला होता. रक्ताचे पाट 4 दिशांनी वाहत होते. डोक्यावर तोंडात धूळ गेली होती. रावणाची अशी अवस्था पाहून बिभीषणाला बंधुप्रेमाचे भरती आले. आपल्या भावाची ती स्थिती पाहून बिभीषण शोक करू लागला. म्हणू लागला, माझ्या भावा रावणा, तुझ्यासाठी ज्या राघवाला जन्म घ्यावा लागला त्याचे आम्हाला प्रेम सहवास मिळाला. तू निर्गुणत्वाला सगुणत्व आणलेस. आमच्यावर तुझे अनंत उपकार आहेत. तू मात्र माझे ऐकले नाहीस, कोणाचेच ऐकले नाहीस. आपलाच हट्ट चालविलास. त्याचे फळ तुला मिळाले, पण आम्ही मात्र शोकात पडलो. रामाने आपल्या युक्तिवादाने आणि गोड बोलण्याने बिभीषणाचा शोक कमी केला. बिभीषण, तू विचारी आहेस. हा मायेचा पसारा म्हणजे निव्वळ मृगजळ. जे उत्पन्न होते ते अशाश्वतच असते. त्याचा शोक कशाला करता? बिभीषण थोडा शांत होतो न होतो तोच
मंदोदरीसह रावणाच्या सर्व स्त्रिया तेथे आल्या. सर्व स्त्रियांनी तेथे एकच आकांत केला. मंदोदरी शोक करू लागली. तिच्या दुःखाला पारावार नव्हता. तेव्हा रामाने तिचे सांत्वन केले आणि तिला आत्मज्ञान सांगितले. रामाच्या सांगण्यावरून बिभीषणाने मंदोदरीसह सर्व स्त्रियांना परत लंकेत पाठविले. रामाने बिभीषणाला म्हटले, बिभीषणा, मंदोदरीच्या नुसत्या स्मरणाने पाप नष्ट होईल. ती थोर पतिव्रता असून ज्ञानी आहे. रावणाशी असलेले आपले शत्रुत्व त्याच्या मरणाबरोबर संपले. आता तू त्याचे उत्तर कार्य लंकेच्या सम्राटाला साजेल अशा प्रकारे कर. रामाच्या सूचनेप्रमाणे बिभीषणाने रावणाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केला. स्वतः ब्रह्मदेवाने पौरोहित्य केले. रावणाचा मृत्यू होताच दोन्ही सैन्यातील वैर नष्ट झाले. सुवेल पर्वताच्या पायथ्याशी सगळे राक्षस सैन्य प्रधान विद्युज्जीवासह जमले. सर्वांनी बिभीषणाला राजा म्हणून मान्यता दिली. बिभीषणाने रामाला लंकेत येण्याची विनंती केली. पण राम म्हणाला, बिभीषणा, लंका मी तुला दान केली आहे. दान दिलेल्या माणसाकडून कोणी कसली अपेक्षा करील का? कन्यादान केल्यावर तिच्या घरी माता पिता अन्नही घेत नाहीत. शिवाय मी वनवासात आहे. या काळात मी राजवाड्यात येणे, अभ्यंग स्नान करणे, सर्व प्रकारचे उपभोग, भोजन, तांबूल या गोष्टी मला वर्ज्य आहेत. मग राम, सुग्रीव आणि लक्ष्मण यांना म्हणाले, तुम्ही लंकेत जा, चांगला मुहूर्त पहा आणि बिभीषणाला लंकेचा राज्याभिषेक करा. सर्व देवांना रावणाच्या तुरुंगातून मुक्त करा. रावणाच्या ज्या ज्या वस्तू आपण हरण करून आणल्या होत्या त्या सर्व बिभीषणाला परत करा. रामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण आणि सुग्रीव लंका नगरीत गेले. सगळे वानर मित्र लंकेत गेले. सर्वांनी लंका नगरी पाहिली. सर्व देवांना बंदीगृहातून सोडविले. सर्व देवांनी रामाच्या पराक्रमाची स्तुती केली. बिभीषणाला सुमुहूर्तावर लंकेचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला. बिभीषणाने सुग्रीव लक्ष्मणाला खूप वस्त्रालंकार दिले. सगळ्या वानर सेनेला वस्त्रे अलंकार देऊन बिभीषणाने कृतज्ञता व्यक्त केली. मग त्याने वानर सैन्याला अश्रुपूर्ण नेत्रांनी निरोप दिला. बिभीषणाच्या राज्याभिषेकाचा सारा वृत्तांत सांगण्यासाठी सगळे वानर सैन्य सुवेल पर्वतापाशी आले. तेव्हा इंद्र, ब्रह्मदेव, शंकर ह्यांच्याबरोबर 33 कोटी देव रामचंद्रांच्या दर्शनासाठी आले होते. प्रत्येकांना प्रभू रामचंद्राचा जसा अनुभव आला तसा तो त्यांना भासत होता. वानरांना राम आपला स्वामी वाटला. इंद्राला राम आपला पाठीराखा वाटला. ब्रह्मदेवाला आपला पिताच दिसला आणि शंकराला तो आराध्य दैवत भासला. देवांना तो मदनापेक्षाही अत्यंत सुंदर भासला. प्रभू रामचंद्राने शंकरचरणी आपले मस्तक ठेवले. तेव्हा भगवान शंकराने त्याला प्रेमाने आलिंगन दिले. नारद आणि तुंबर येऊन तेथे सुस्वर गायन करू लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला.